आदि शक्ती मुक्ताबाई की जय। इतस्ततो तार्किको मार्जारः। व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरेच्या जन्माला जातो। कक्ष्यागारदाहक खोद्यतः। दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो। न्यासापहारी जानपत्यः। दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मुळबाळ होत नाही। रत्नापहारी चात्यंत दरिद्रः। रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो। धान्य हरणान मूषकः। धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो। देवलश चांडालः। देवाचा खाणारा चांडाल योनीला जातो। मातृवधो अंधत्वम। आईचा वध करणारा आंगडाहून जन्माला येतो। वार्दुशिकः कुर्मः। व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो। वर्णनाभो नास्तिक कृतघ्नश्च। देव न मानणारा व उपकार जाणीव न ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो। परद्रव्य हरणात प्रेतः। दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो। शरणागत त्यागी ब्रह्मराक्षसः। आपल्याला कोणी शरण आला व आपण जर त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो। भृतकाध्यापक शृगालः। पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो। शनिवासरे आद्रकम भक्षयित्वा यात्रा करूयात। शनिवारी आद्रकम प्रवास करावा। रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा करूयात। रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा। सोमवासरे आदर्शे दृष्ट्या यात्रा करूयात। सोमवारी आरसात पाहून प्रवास करावा। मंगले गुडम संखाद्य यात्रा करूयात। मंगळवारी गुड खाऊन प्रवास करावा। कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा करूयात। बुधवारी धनी किंवा तीळ खाऊन प्रवास करावा। गुरुवारी जिरक वा खादयित्वा यात्रा करूयात। गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा। शुक्रवारी सर्षपम च संखाद्य यात्रा करूयात। शुक्रवारी जव किंवा मुक्ती खाऊन प्रवास करावा। असकृज्य लपानाच तांबूलस्य भक्षणात। उपवास प्रदूषित दिवस स्वप्नाच मैथुनात। एकापेक्षा जास्त वेळेस पाणी पिल्याने किंवा पाण्याच्या वेळा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो। अष्टोतान वृतघ्नानि आपो मूलमृतं पयः। हविर ब्राह्मण काम्याच गुरुवचनमौषधम्। अष्टोतान वृतघ्नानि आपो मूलमृतं पयः। हविर ब्राह्मण काम्याच गुरुवचनमौषधम्। 8 वस्तू उपवास मोडित नाही। पाणी, फळ, मूळ, दूध, तूप, गुरुचे वचन, ब्राह्मणाचे वचन आणि औषध। 60 वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते। आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो। नाशोचम नोदकम नाग्निम नाश्रुपातम च कारयत। आत्महत्या करणाऱ्याचा सुतक नाही, त्याला पाणी पाजू नये, त्याला अग्नी देऊ नये आणि त्याच्यासाठी रडू सुद्धा नये। उपवास दिने यस्तु दंत धावन पुनरः स घोर नरकम याति व्याघ्रवश्य चतुर्युगम। उपवासाच्या दिवशी दात घासू नये। जो उपवासाच्या दिवशी दात घासतो तो घोर नरकात जातो आणि त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो। मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरुम यमुदिश्य निमज्जते 12 फलम लभेत। जो आई, वडील, भाऊ, मित्र आणि गुरु यांच्यासाठी जो तीर्थस्नान करतो त्याला त्या स्नानाचा पुण्याचा 12वा भाग मिळतो।